आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं सातत्यानं कार्य सुरू असतं ते सन्माननीय आदिनाथजी गलांडे पाटील यांच्या संयोजनाखाली एकता तरुण मित्र मंडळाने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा प्रेरणेचा विषय आहे, इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या मातीचं संपूर्ण जीवन चरित्रच या अलौकिक ऐतिहासिक घटनांनी भारलेलं आहे. महाराष्ट्र, मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसल्या जगदंबा पोप उरातून घोंगावणाऱ्या वादळाचा, माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पौड लावता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा नव्हता. धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कसदिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशाच वेळी घुमला एक विजयचा लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले. चालणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशाण आले. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारती उडू लागली. आणि 750 वर्षानंतर या सह्याद्रीच्या गिरीशिखरावर 32 मनीर स्वर्ण रत्न जडित सिंहासन उभा राहिलं. राजे छत्रपती झाले. या स्वराज्यानं इथं अध्याय घालून दिला. जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत, मेल्यानंतरच इथले आयुष्य खऱ्या अर्थानं सुरू होतात. आणि या परंपरेतलं सगळ्यात मोठं नाव छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला. आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांच्या बाललीलेने सगळ्यांची मनं हरकू लागली. पण त्याच वेळी नियतीनं गलती केली. अवघं 2.25 वर्षाचं वय असताना संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर पाठीला मरण बांधून मुलूकभर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी? अशा वेळी सामन्याला जिजाऊ, अजून दुसरे शिवराई घडवायची ताकद या जिजाऊंच्या ठाई आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले. संभाजीराजे नाना कला विद्या याच्यामध्ये पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येत आहेत संभाजी महाराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तमिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते, पोर्तुगीज येते, ब्रज भाषा येते, फारसी भाषा येते. एवढंच नव्हे तर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला रायगडावर उपस्थित असणारा हेनरी ऑक्झेंडन लिहितो, या छोट्या युवराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभू राजांना इंग्रजी सुद्धा येत आहे. या भाषा नुसत्या येतच नाहीये. संभाजी महाराजांनी अनेक भाषांमधून अनेक काव्यग्रंथ लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा राजकारणावरचा काव्यग्रंथ त्यांनी लिहिला. नखशिका, नायिका भेद, 7 शतक हा अध्यात्मावरचा ग्रंथही संभाजी महाराजांनी लिहिला. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम या ग्रंथामध्ये श्री गणेशाचं संस्कृत मधून वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात,
पद पदम पत्र समचरण जंग जिमिकन ककर बकर ना विललित कबीर उदर लंबित विशालवर उर दीर्घति मुंडिकर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. हे वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासलीच, पण व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलखांब, भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजी राजे तेच तर्रा झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. ही कला परत कधी दुसऱ्या कुणाला जमलीच नाही. बघता बघता संभाजी राजांचं वय झालं 8 वर्ष. महाराष्ट्रावर मिर्झा राजे जयसिंहाचं आगमन झालं. पण मिर्झा राजांना माहिती होतं राजांचा जीव गडात नाही, राजांचा जीव किल्ल्यात नाही, राजांचा जीव प्रांत प्रदेशात नाही. राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत. आणि या मिर्झा राजांनी रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळली, खोल्यांक तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, रक्ताच्या चिलकंड्या, मृत्यांचा डिग, प्रेतांचे खच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे तडक मिर्झांकडे आले. मिर्झा, थांबवा ही जुलमखोरी, थांबवा हा रयतेचा छळ. आणि मिर्झा राजे म्हणाले, राजे हे सारं थांबवणं आपल्याच हाती आहे. मतलब 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 आपण बादशाचे मनसबदार व्हावं. मिर्झा, या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आमच्या सोबत याल असं आम्हाला वाटलं, पण मिर्झा राजे यासाठी नाही अनेकांनी रक्त सांडलं की तुमची मनसबदारी घ्यावी आम्ही. यासाठी नाही अनेकांनी बलिदान केलं की तुमची लाचारी पत्करावी आम्ही. यासाठी नाही हे स्वराज्य उभा केलं की तुमच्या पुढे झुकावं आम्ही. नाही मिर्झा, हे होणे नाही. आणि मिर्झा छद्मी हसत म्हणाला, राजे रयतेची फिकीर करावी. आणि अखेर रयतेसाठी राजांना तह पत्करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झाला द्यावे लागले. आणि संभाजी राजांना वयाच्या 8.5व्या वर्षी औरंगजेबाचं मनसबदार करावं लागलं. संभाजी राजे 8.5व्या वर्षी नुसते मनसबदार नव्हे तर वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजी राजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात साजरा होणार होता. सगळ्या मनसबदारांना निमंत्रण धाडली. निमंत्रण शिवरायांनाही आलं आणि मनसबदार म्हणून शंभू राजांनाही. पण शिवरायांना प्रश्न पडला, 9 वर्षाचा पोर आहे, कसं न्यावं? या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैरान वनवास सोसेल त्याला, ऊन वारा वादळ पाऊस, अरे कशी टक्कर घेईल? पण त्याच वेळी शिवरायांना कळालं, शंभूराजे म्हणजे एकट्या शिवरायांच्या पोटालेला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य, ते चटाई आहेच. पण या निमित्तानं मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा शंभूराजांना जवळून अभ्यास करता येईल यासाठी शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मथुरेपर्यंतच्या त्या मुलकापर्यंत शंभूराजे महाराजांबरोबर प्रवास करते झाले. यथाकाल आग्र्यात पोहोचले. महाराज औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. राजांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उभारला. भर दरबारात राजाने औरंगजेबाला फटकारलं. असा अपमान शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानी केला. आणि राजे तडक तिथून बाहेर पडले. त्या दिवसापासून महाराज परत कधीच औरंगजेबाच्या दरबारात गेले नाहीत. पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे, आपण उत्तम कुस्ती खेळता असा मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असा मी जाणून आहे. मग शंभूराजे, आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी तुम्ही कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या शंभूराजांनी औरंगजेबाला स्वतःच्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. संभाजी राजांना भेट म्हणून औरंगजेबाने एक मोठा हत्ती भेट दिला. आणि दिलेर खानाला शंभूराजांची गंमत करायची लहर आली.
महाराज औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले, पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. राजांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उभारला. भर दरबारात राजाने औरंगजेबाला फटकारलं. असा अपमान शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानी केला आणि राजे तडक तिथून बाहेर पडले. त्या दिवसापासून महाराज परत कधीच औरंगजेबाच्या दरबारात गेले नाहीत, पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे, आपण उत्तम कुस्ती खेळता असा मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असा मी जाणून आहे. मग शंभूराजे, आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी तुम्ही कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या शंभूराजांनी औरंगजेबाला स्वतःच्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. संभाजी राजांना भेट म्हणून औरंगजेबाने एक मोठा हत्ती भेट दिला आणि दिलेर खानाला शंभूराजांची गंमत करायची लहर आली. दिलेर खान म्हणाला, शंभूराजे, ये इतना बड़ा हाथी आप दख्खन कैसे ले जाओगे? आणि शंभूराजे दिलेर खानाकडे पाहत म्हणाले, दिलेर खा साहब, हाथी चला कर ले जाएंगे, नहीं तो उस पे बैठ के जाएंगे, दख्खन तो जाएंगे, पर दिलेर खा साहब, आपने जो हमारे 23 किले लिए हैं वो आप दिल्ली कैसे लाओगे? संभाजी राजांच्या प्रश्नाचं दिलेर खानाकडे उत्तर नव्हतं. आग्र्यातला शंभूराजांचा काळ सगळ्यांना भारावणारा होता. एका विलक्षण स्वाभिमानी व्यक्तित्वाची चाहूल देणारा होता. अर्थात त्याच वेळी औरंगजेबानं राजांना ठार मारायचा बेत आखलाच. पौलाद खानाची फौलादी मिठी महाराजांच्या गळ्याभोवती आवळली जाऊ लागली. राजे कैदेत होते, त्यांना बाहेर पडता येत नव्हतं, पण शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनधोक येत जात होते. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या राजांनी शंभूराजांवर सोपवल्या आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरावून सह्याद्रीचा नरसिंह निसटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला, पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागे ठेवून. यावेळी एका पित्याचं काळीज व्याकुळ नसेल, एका पित्याचा जीव गलबला नसेल. 9 वर्षाचं पोर आहे, कसं ठेवा माग मरणाच्या दारात, मृत्यूच्या कोटात, औरंग्याच्या दरबारात जर काही भलतं सलतं झालं तर? पण त्याहून महाराजांना भीती होती. ऐन निरोपाच्या त्या क्षणी जर इवल्याशा शंभूराजांनी विचारलं असतं, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? दर्या सुद्धा हटला असता, माग धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ. जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या ऐन निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन धीरोदात्तपणे सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे, आपण बिनधोक या. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणताच झालाय. यथा काळ राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजांनी वार्ता उठवली, वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या बलिवेदीवर निदड्या छातीनं मरणाला सामोरं जाईपर्यंत ते मरण शंभूराजांची सोबतच करत राहिलं. राजगडावर शंभूराजांचे अंत्यविधी झाले. मासाहेब जिजाऊ रडून रडून थकल्या, पण हा सगळा काळीच ताह राजे आतले आत सोसत होते. धड मंच गुज बोलता येत नव्हतं आणि काही सांगता येत नव्हतं. राजाने टाकली होती एक झुटी छलांग आणि तिनंच काम केलं. संभाजीराजे वाटेत निधन पावल्याची बातमी औरंगजेबाला पोहोचली आणि औरंगजेबानं पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या बरोबर मथुरेत ठेवलेल्या शंभूराजांना स्वराज्यात सुखरूप आणता आलं. गेलेले शंभूराजे परतले, पण आलेले शंभूराजे वेगळे होते. आता झाले होते जाणते, परिपक्व, मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले.
बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 10.5 वर्ष. राजांनी त्यांना काही जबाबदाऱ्या सोपवल्या. वय झालं 14 वर्ष. आणि एके दिवशी महाराजांनी शंभूराजांना विचारलं, शंभूराजे, आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबात प्राण टिपण्याची. राजे कडाडले, संभाजीराजे गुजरात खंबात प्राण टिपा, जव्हार रामनगर ताब्यात घ्या. आता उसळू द्या तुमच्या तलवारी, कडाडू द्या नौबती तुमच्या विजयाच्या, आणि जय भवानी करत छावा उसळला. बघता बघता गुजरात खंबात टिपलं, जव्हार रामनगर ताब्यात घेतलं, मामे जादुरा खासे कैद केले. संभाजींच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्फारल्या. बघता बघता वार्ता साऱ्यांना कडाडली, खाशी जीत मिळाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे, त्या 32 तोफांना आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर संभाजी राजांच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. मग मात्र महाराज फक्त मोहिमा खायचे आणि प्रत्यक्ष रणमैदानावर संभाजीराजे झुंजायचे. संभाजी महाराजांच्या पराक्रमानं, संभाजी राजांच्या त्या उसळत्या तलवारीनं स्वराज्याच्या उभार सीमा वाढल्या. स्वराज्य संवर्धित होऊ लागलं. पाहता पाहता संभाजीराजे एक असामान्य योद्धा, अलौकिक पराक्रमी योद्धा म्हणून लोकमान्य तर झालेच, पण त्याच वेळी एबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी लिहून ठेवतो, शंभूराजांच्या हाताखाली लढण्यात त्यांच्या सैनिकांना कोण धन्यता वाटते. असं भाग्य ज्याच्या वाट्याला त्याला जीत लांब नसते. आणि शंभूराजे तर फक्त जिंकण्यासाठी जन्माला आले होते. राजे सांगत होते, आमच्या पोटी जन्मला आहे रौद्र रौद्र शंभूराजे. स्वराज्य संभाजीराजांच्या पराक्रमानं उसळू लागलं होतं. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र त्यावेळी आनंदानं न्हावून गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटणार होतं आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचं सूर्यकमल प्रकटणार होतं. राजे छत्रपती होणार होते आणि झाले. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. राजे छत्रपती झाले. पण त्याच वेळी आणखीन एक घटना घडली. आतापर्यंत मराठे फक्त सरदार होत होते. संभाजीराजे पहिले युवराज झाले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजिरे मिळवत होते. शंभूराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. पण शिवरायांचे पुत्र म्हणून युवराज झाले असं नाही म्हणता येणार. स्वतःच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर, शौर्यवानी पराक्रमावर शंभूराजे या स्वराज्याचे युवराज झाले. अर्थात या घटनेपर्यंत शंभूराजांच्या चरित्रावर एकही डाग नाही, एकही आरोप नाही. पण शंभूराजे युवराज झाले आणि शंभूराजांच्या चरित्राचं पाणी अशा काही पाठाला वळवण्यात आलं की मूळचे शंभूराजेच हरवून गेले. आम्हाला चकचकीत पॉलिशड जगण्याची सवय लागली आहे. दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घासतोला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं, चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ती आहे म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर, जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घासतोला भरवीन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. हेच घडलं संभाजीराजांच्या चरित्राच्या बाबतीत. संभाजीराजांवर आत्तापर्यंत 60 नाटकं आणि 27 चित्रपट येऊन गेलेत. आणि या नाटक, चित्रपट, कथा आणि कादंबऱ्या यातून संभाजीराजांचं चरित्र ज्या अशा बदनामीच्या वळचणीला नेऊन ठेवलं की मूळचे संभाजीराजेच हरवले. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी, तुळसा ही कधीही न जन्माला आलेली स्त्रीपात्र जन्माला आलेल्या शंभूराजांबरोबर जोडली गेली आणि शंभूराजांचं चरित्र बदनामीच्या गर्तेत अडकलं. खरं तर औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर
आपल्या बापाविरुद्ध बंड राजांवर आतापर्यंत 60 नाटकं आणि 27 चित्रपट येऊन गेलेत. आणि या नाटक, चित्रपट, कथा आणि कादंबऱ्या यातून संभाजीराजांचं चरित्र ज्या अशा बदनामीच्या वळचणीला नेऊन ठेवलं की मूळचे संभाजीराजेच हरवले. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी, तुळसा ही कधीही न जन्माला आलेली स्त्रीपात्र जन्माला आलेल्या शंभूराजांबरोबर जोडली गेली आणि शंभूराजांचं चरित्र बदनामीच्या गर्तेत अडकलं. खरं तर औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आपल्या बापाविरुद्ध बंड करून मदत मागायला आला तो थेट महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंग्याशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजीराजे. तो आला थेट इथं. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजीराजाने अकबराला जवळही केलं. रायगडाच्या पायथ्याला पालीला त्यांची अकबराबरोबर भेटही झाली. आणि या भेटीत आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून संभाजीराजांनी या अकबराला एक मोत्याचा कंठा भेट म्हणून दिला. संभाजी महाराजांनी दिलेला मैत्रीचं प्रतीक असलेला हा मोत्याचा कंठा या नादान अकबरानं एका नर्तक्याला देऊन टाकला. ही वार्ता संभाजीराजांना कळाली आणि संतापले राजे. ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदरामाला जोडायचाच नाही. फिरफोर त्याच्या सवलती बंद करा तुरंत. का? साधं कारण आपण दिलेला मोत्याचा कंठा त्या अकबराने एका नादान नर्तकाला देऊन टाकला. ही साधी गोष्ट ज्यांना सहन होत नाही ते स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसे असतील. संभाजीराजांच्या राणीवाशामध्ये फक्त एकच नाव येतं, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई. दुसरं नाव नाही. सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य जेवढं शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच छत्रपती संभाजीराजांचं चारित्र्य सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे. डागच नाही, अजिबात नाही. काय काय नाटकात संभाजीराजे रंगवले, स्वैराचारी, व्यसनी. अहो काय काय नाटकात एंट्रीच हातात ग्लास घेऊन. कुठनं शोध लागले तुम्हाला? आमच्या सातारला ग्रँडअप नावाचा इंग्रज गव्हर्नर होता. त्याने पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला. तो मराठ्यांचा इतिहास लिहिताना औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या अकबारी खापीखानाच्या लेखनाचा त्याने आधार घेतला. आता खापीखान संभाजीराजांचं वर्णन करताना काय लिहितो? खापीखान लिहितो, संभाजीराजे स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढ्या बुलंद आणि बलाढ्य झालेत की कुणी शत्रू त्यांच्यावर आक्रमण करायला धजावे ना. जणू संभाजीराजांना आता सत्तेची नशा चढलीये. काय खापीखान लिहितो? संभाजीराजे स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढे बुलंद आणि बलाढ्य झालेत की कुणी शत्रू त्यांच्यावर आक्रमण करायला धजावे ना. जणू संभाजीराजांना आता सत्तेची नशा चढली आहे. ग्रँडअपनं याचंच इंग्रजीत भाषांतर केलं, सत्तेची नशा चढलेला राजा इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राइड. त्याचं भाषांतर बरोबर आहे. सत्तेची नशा चढलेला राजा इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राइड. पण आमच्या लोकांचं इंग्रजी चांगलं. त्यांनी ग्रँडअपनं लिहिलेलं वाचलं, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन घेत होते संभाजी महाराज. अरे काय प्रकार आहे. एकाने तर सांगितलं संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पाठवलेली पत्र आहेत त्यात संभाजी महाराजांनी दारूची 2 पिंप मागवलीत. अरे पठ्ठ्या, मागवलेली दारू प्यायची नाही, ती तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जर तुला कळत नसेल तर तू लिहिताना घेतलेली का याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजीराजांना, सुपारीच्या खंडाचं. आणखीन एक आरोप केला जातो संभाजीराजांवर. संभाजीराजे स्वराज्यद्रोही, छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात दाखल झाला, दिलेर खानाला जाऊन मिळाला. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक. वस्तुस्थिती काय आहे? उत्तरेतला औरंगजेब स्वराज्यावर हल्ला करायच्या बेतात आहे म्हणून महाराजांनी रणनीती तयार केली. दक्षिणेची दक्षिणेत राहावी आणि ती रणनीती यशस्वी करायची जबाबदारी महाराजांनी शंभूराजांवर सोपवली. त्या रणनीतीचा भाग म्हणून शंभूराजे गोवळकोंड्याला भिडले, मादांना कन्नाला तडाखे दिले, ते शरण आले आणि गोवळकोंडा सोबत यायला तयार झाला. आता आदिलशाहीची वेळ, पण
दिलेर खान आधीच इथं होता, तो आदिलशाहीशी संधान बांधून होता आणि मोगल आणि आदिलशाही यांची युती व्हायचं घटत होतं. मोगल आणि आदिलशाही दोघं जर एक झाले असते तर दोघांनी मिळून स्वराज्यावर हल्ला केला असता. काहीही करून मोगल आणि आदिलशाही एक होता उपयोगाची नव्हती, म्हणून महाराजांनीच राजकारण केलं. त्यांनी संभाजी राजांनाच दिलेर खानाकडे पाठवलं. सबब आदिलशाही आणि मोगल यांची संभाव्य युती टळली आणि संभाजी राजे दिलेर खानाकडे गेल्यामुळं दिलेर खान जो स्वराज्यावर आक्रमण करत होता ते दिलेर खानाचं आक्रमण संभाजी राजाने आदिलशाहीकडे वळवलं. सबब आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो मदतीसाठी थेट धावला. तो छत्रपती शिवाजी राजांकडे गोळकोंडा संभाजी राजांनी आणलीच होती आणि आता संभाजी राजांनी आदिलशाही सुद्धा महाराजांच्या पायाशी आणली. दक्षिणांची दक्षिण एक झाली. महाराजांचं राजकारण यशस्वी झालं. शंभूराजे महाराजांच्या सांगण्यावरूनच दिलेर खानाला जाऊन मिळाले. ही स्वराज्यासाठी महाराजांनी आखलेली राजकीय चाल होती, हे पहिलं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. राजांनी पार पडली. स्वराज्यासाठी जे जे गरजेचं तेच संभाजी महाराजांनी केलं. ही संभाजी महाराजांनी केलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आणखीन एक आरोप केला जातो, संभाजीराजे पन्हाळ्याला कैदेत होते आणि म्हणूनच ते राजाराम महाराजांच्या लग्नाला आणि महाराजांच्या आजारपणाला उपस्थित राहू शकले नाहीत. आता वस्तुस्थिती काय? संभाजी ते जरा हे बंद करा. कोण आहे? संभाजी महाराज महाराजांच्या आजारपणामध्ये आणि राजा महाराजांच्या लग्नामध्ये उपस्थित नव्हते. का तर ते पन्हाळ्याला कैदेत होते. संभाजी महाराज आपल्या उभ्या आयुष्यात कधीही कुठेही कैदेत नव्हते, हे पहिलं. मग ते राजाराम महाराजांच्या लग्नाला का नव्हते? ते महाराजांच्या आजारपणात का नव्हते? कारण ते बुऱ्हाणपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतलेले होते आणि युद्धात लढणाऱ्या माणसाला कुणाच्या आजारपणाची अथवा लग्नाची बातमी दिली जात नाही. बर समजा संभाजी महाराज बुऱ्हाणपुरात लढतायत आणि राजाराम महाराजांचं लग्न आहे. मग संभाजी महाराज काय शत्रूला असं म्हणणार होते का, जरा एक आठवडाभर थांबूया का? नाही, भावाचं लग्न आहे तेवढं उरकतो आणि मग येतो ना, मग राहिले लढू. अब कसं शक्य आहे? संभाजी महाराज बुऱ्हाणपुराच्या स्वारीतून परतले ते साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि अवघ्या काही दिवसात म्हणजे 3 एप्रिल 1680 महाराज नापरतीच्या मोहिमेला निघाले होते. थोरले महाराज स्वराज्य पोरक करून गेले. पुरुष सिंह, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज अंतर्धान पावले. 3 एप्रिल 1680. पण त्याच वेळी रायगडावर मात्र कुटील डाव चालू होता. काही करून संभाजीराजांना गादीवर येऊ द्यायचं नाही. संभाजीराजे सोबतीनं चालणारे, संभाजीराजे निर्णय क्षमता असणारे, संभाजीराजे पराक्रमी शौर्यशाली, संभाजीराजे संस्कृत पंडित, संभाजीराजे धर्म पंडित, संभाजीराजे महाराज असतानाच आपल्याला जुमानत नव्हते. आता महाराजांच्या पश्चात ते आपल्याला काहीही स्थान देणार नाहीत अशी भीती काही मंत्र्यांना वाटली. काही करून संभाजीराजे गादीवर येता कामा नाहीत. त्यापेक्षा राजाराम महाराजांना गादीवर बसू, ते अल्पवयी आहेत म्हणजे कारभार आपल्याच हाती येईल अशा दुष्ट हेतून यांनी डाव तयार केला. कराडला सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. त्यांना निरोप धाडला, संभाजीराजांना पन्हाळ्यावर कैद करायला जायचे आहे, आपण ससैन्य तयार राहा. हंबीरराव मोहिते म्हणले मी तयारच आहे, तुम्ही या. मंत्रिमंडळ आनंदानं उड्याच मारत गेलं. कराडला पोहोचलं आणि इथंच हंबीररावांनी चाल उलटवली. आल्या मंत्र्यांनाच कैद केलं, काढण्यात चढवल्या आणि कैद केलेले काढण्यात चढवलेले मंत्री संभाजी महाराजांच्या पायावर पन्हाळ्यावर नेऊन घातले आणि कडाडले खंबीर हंबीरराव. ही गा नादान हरामजाद माणसं राजे जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आली. ही घ्या ताब्यात. सगळा कट मोडीत काढला. पण संभाजी राजाने विचारलं, मामासाहेब आपले भाचे राजाराम ते गादीवर येत आहेत, असं असताना आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचं सोडून आपण आमच्या पाठीशी कसे? सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणाले,
सोयराबाई राणी सरकारांनी या कुटील डावाची आम्हाला आधीच कल्पना दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, संभाजीराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. दुर्दैवानं सोयराबाईंना आम्ही का कैकईस बनवलंय कळत नाही. या कुटील डावाची आम्हाला आधीच कल्पना दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, संभाजीराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. दुर्दैवानं सोयराबाईंना आम्ही का कैकईस बनवलंय कळत नाही. स्वतः संभाजी महाराजांनी बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रात सोयराबाईंचा उल्लेख करताना स्पष्ट लिहिलंय, स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई. कुणी लिहिलंय? मग संभाजी महाराज जर सोयराबाईंना स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची म्हणतायत, आम्ही त्यांना कैकई का समजावं? जो गादीचा लोभ सगळीकडे रेखाटलाय, वस्तुस्थिती काय आहे? हे काय पिढ्यानपिढ्यांचं राज्य आहे? आपल्या पोराबळांना राज्याधिकार देता यावेत म्हणून महाराजांनी राज्य उभा केलं नाही. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं म्हणून हे राज्य उभा केलंय. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाई आणि शाहूराजे कैदेत पडले. राजाराम महाराज जिंजीला गेले. तिथून मराठी तख्त आणि मराठी स्वराज्य चालवलं जाऊ लागलं. पण जोपर्यंत राजाराम महाराज जिवंत होते, राजाराम महाराज एकदाही स्वराज्याच्या सिंहासनावर बसलेले नाहीत. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, राज्य संभाजी पुत्र शाहूंचं आहे, मी फक्त विश्वस्त. एक भरत आम्ही बघितला होता रामायणामध्ये आणि दुसरा भरत आम्हाला दिसला राजाराम महाराजांच्या रूपानं या शिवायनामध्ये. त्यामुळे जे स्वराज्यात हे गादी बिदी तसला काहीही विषय नाही, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत महाराज हयात होते, औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. इतकी दहशत त्याच्या उरात महाराजांबद्दल होती, इतकी भीती होती, तो अजिबात फिरकलाच नाही. पण महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेबाला वाटलं संभाजीराजे म्हणजे शिवाजी राजांचे नादान तख्तान शिलवारीस चुटकी सरसे चुरगाळू आणि दक्कन घशात घालू. स्वराज्याचा आभाळ मोकळं होतं, पण औरंगजेबाच्या सैतानी इराद्यानं ते काळवंडलं होतं. संभाजी महाराजांनी सगळा कटमोडीत काढला. संभाजीराजे रायगडावर आले. महाराजांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते. संभाजी महाराजांनी पुन्हा केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभारली, स्वराज्याची घडी नीट बसवली आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजीराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पहिल्याच दरबारात संभाजीराजांनी सरसेनापती हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याची. आणि हंबीरराव म्हणाले, राज एक जागा आहे मोक्याची, मुघलाचं नाकच जणू. औरंगजेबाची दख्खनेतली राजधानी दार उल्क मुल्क दख्खन बुरहानपुरा. राजा बुरहानपुरा म्हणजे मधाचं पोळ आणि कडाडला छावा. मग हे मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या. बुरहानपुरा पुरतं धुतलं. 17च्या 17 पुरे पुरते 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 साफ केले. एखाद्या सुंदर बागेचं रोपड डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढे स्मशान दिसावं, अशी बुरहानपुऱ्याची संभाजीराजांनी पुरती वाताहात केली. बुरहानपुरा कोळसापुरा झाला. औरंगजेबाला वार्ता कळाली आणि संतापला औरंगजेब, बेभान झाला. औरंगजेब त्यावेळी म्हणाला, शिवाजी महाराजांनी माझ्या बरोबर आयुष्यभर वैर केलं, आयुष्यभर वैर केलं, पण त्या शिवाजी राजांनी कधीच माझ्या बुर्हानपूर शहराकडे तिरकी नजर नाही वळवली, अजिबात नाही. पण हा त्यांचा पुत्र काल गादीवर आला आणि आज बुर्हानपूरच धुवून गेला. बुर्हानपूर म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म तिथलाच.
त्याची आई निर्वतली बुर्हाणपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं, तेही बुर्हाणपुऱ्यातच. संभाजी महाराजांनी बुर्हाणपुऱ्याला हात घातला नव्हे, औरंग्याच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. तोपर्यंत संभाजीराजांचा दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद, संभाजी महाराजांनी त्यालाच धडक मारली. औरंगाबाद लुटलं इतकं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. आणि तोपर्यंत औरंगजेबाला तिसरा तडाखा बसला. दस्तूरखुद औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर आपल्या बापा विरुद्ध बंडा करून आला, तो थेट संभाजीराजांकडे. संभाजीराजांनी अकबराला आश्रय देणं म्हणजे औरंगजेबाला खुले आम आव्हान देणं. पण आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजीराजांच्या रक्तात नव्हताच. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजीराजाने अकबरला जवळ केलं आणि जण औरंग्याच्या शेपटीवर पाय पडला आणि चौताळला औरंगजेब. उचलली त्यांनी आपली पावलं काशी दख्खनेकडं आणि खोळंबला काळ. काय 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 घडेल? औरंगजेबाला गिळणार का छावा औरंग्याला? खोळंबला काळ. काय काय घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच. आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे शंभूराजांच. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या संभाजीराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल 70-80 हजार. औरंगजेबाचं वय 73 वर्ष आणि माझे शंभूराजे त्यांचं वय फक्त 23 वर्ष. मनभर आहे औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. कणभर स्वराज्य चिरडायला मनभर औरंगजेब निभाला. वार्ता राजांना कळाली आणि कडाडला छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळाली तर आता दख्खनच बनेल कबर त्याची. पण पाहता पाहता औरंगजेब दख्खनेत उतरला. शहजादा जमशेदजादा मोहज्जम बेदार बख्ताली खान, फतेह खान, शाहाबुद्दीन खान, रामसिंघाडा, भीमसिंघाडा आपले सगळे सरदार त्यांनी स्वराज्याला कैचीत पकडायला पाठवले. आणि त्या साऱ्यांशी झुंजण्यासाठी खास संभाजीराजे घोड्यावर मान टाकून सज्ज झाले. दिवसाच्या 24 तासातले 20 तास संभाजीराजे समशार घेऊन दौडत राहिले. मोगलांना मागे रेटत राहिले. शौर्याचं वादळ वादळ उफाळत राहिले, कडाडत राहिले. तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. त्या धगीनच गारच झाला होता औरंगजेब. शिकस्त, हार, पराभव. औरंगजेबाच्या वाट्याला फक्त मार. औरंगजेब आपल्या सरदारांवर चिडत होता. क्या करते हो बंदोबस्त? खिल्लत पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दीदीमत में कहा गई? खा गया हो दक्कन का शेर. क्या करते हो, क्या करते हो? कुणीतरी सरदार सांगायचा, हुजूर वो संभाजी राजे शैतान है. फिर हम कहा शैतान है से कम है? हम कहा शैतान से कम है? फिर भी की शिकस्त, क्यों हार? तो आपल्या सरदारांच्या मनसबी कमी करत निघाला. औरंगजेब संतापला. त्यांनी दुसरा डाव टाकला. आपली सगळी फौज चहो दिशाने त्यांनी स्वराज्यात उतरवली. संभाजीराजांनी वेगळी रणनीती आखली. औरंगजेबाची फौज स्वराज्याच्या दारात, संभाजीराजांनी आपली फौज औरंग्याच्या घरात पाठवली. औरंग्याचा मुलूक बडवत मराठी फौजा दौडत राहिल्या. बघता बघता औरंगजेबाचा सारा मुलूक मराठ्यांनी धुडगूस घालीत काबीज करायला सुरुवात केली. औरंगजेबाला कळायचं बंद झालं, मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. त्यांनी बहादूर खानाला मराठ्यांच्या पाठलागाला पाठवलं. बहादूर खान पाठला करत सुटला. मराठ्यांच्या मागे सुसाट पळत राहिला. पण त्याला काय माहिती आहे, वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत? तो नुसता भटकत राहिला, नुसता भटकत राहिला. अहो एक दिवस मराठ्यांनी बहादूर खानाचा हत्तीच पळवला. कर पाठलाग कळेना बहादूर खानाला, समजेना. तो नुसता मराठ्यांचा पाठलाग करत दौडत राहिला, दौडत राहिला, दौडत राहिला. अहो त्याला काय माहिती आहे, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही, कामच नाही.
मराठीने औरंगजेबाचा मुलूक पुरता बर्बाद करून टाकला, पुरता उद्ध्वस्त करून टाकला. औरंगजेबाला कळे ना, इथं टाका घालावा तर मराठ्यांनी तिथं उसवून ठेवलंय, तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिथं फाडून टाकलंय, तिथं टाका घालावा तर तिकडं लखतरं केली, अब्रूची लखतरं करून टाकली होती मराठ्याने औरंगजेबाचा पार. वर्षभर औरंगजेब फक्त पराभवाचा थपडा खात होता, फक्त पराभव. त्याला वाटलं होतं चुटकी सुरशी दक्खन चुरगाळू आणि स्वराज्य घशात घालू, पण संभाजी राजांचा पहिलाच तडाखा असा बसला की त्याला स्वतःचा अनुमान दुरुस्त करून घ्यावं लागलं. औरंगजेब